दत्तनामाची काय ताकद आहे किंबहुना काय सामर्थ्य आहे याचं दिग्दर्शन करतात. मुळात आपला संप्रदाय नामनिष्ठ संप्रदाय म्हटला जातो. वारकरी संप्रदायातली मुख्य साधना काय आहे? नाम आहे. नाम साधनेवर संप्रदाय ठाम आहे. सर्व ग्रंथ सर्व संत नाम या मुद्द्यावर एकमत आहेत. एकाचंही दुमत नाही. कसं आहे, अगदी आपल्या अलीकडला प्रकार जर पाहायचा ठरला, फळं असतील, गड असतील, अनेक गड आहेत, अनेक फळं आहेत. फळं वेगवेगळी, गड वेगवेगळी, त्यांच्या त्यांच्या स्थानिकच्या परंपरा वेगवेगळ्या. कुणी विठोबा रुक्माई, कुणी विठ्ठला विठ्ठला, कुणी दिगंबरा दिगंबरा, काय जसं असेल तसं आहे की नाही. आपापल्या फळाच्या रीतिरिवाजाप्रमाणे त्या फळाची व्यवस्थापन असतं. पण फळ असो की गड असो, आणि तो कोणताही असो, नाम या साधनेच्या बाबतीत दुराग्रही नाही. कारण गडकरी असोत, फडकरी असो, भजन अथवा कीर्तन हे नामापासूनच चालू केलं जातं. वास्कर, देहूकर, आजरेकर, उखळकर, कोणतीही असू द्या, दैठणकर, लोहगावकर, जामकर ही फडाची फडकरी आहेत. तिंडेगावकर, अनेक आहेत. फडकरी जरी वेगवेगळे असले, गडकरी वेगवेगळे असले, त्यांच्या परंपरा जरी वेगवेगळ्या रीतीनं चालीरीतीनं चलत असले, तरी प्रत्येकाच्या भजना कीर्तनाची सुरुवात नामापासून. गडकरी अथवा फडकरी सुरुवात कशापासून? नामापासून सुरुवात. म्हणजे नाम या मुद्द्यावर सबंध संप्रदायातली चालीरीती परंपरा एकमत आहे, दुमत नाही. सर्व ग्रंथ आणि सर्व संत नाम साधनेच्या बाबतीत कुणाचाही काय नाही, प्रतिग्रह नाही किंवा वेगळं मतांतर मानलेलं नाही. कुणाच्याही भजनाची सुरुवात रामकृष्ण हरी, फडकरी असोत की गडकरी असोत, सुरुवात कशापासून? नामापासून. म्हणजे नाम हा मुद्दा सर्वांसाठी सारखा. त्या विषयात कुणाचाही वेगळा पायंडा पडलाय असं मात्र नाही. म्हणून वारकरी संप्रदायाला नामनिष्ठ संप्रदाय म्हणतात. तुकोबाराय जाहीर सांगतात, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकार अनिक, नेनो प्रकार अनिक, नेनो प्रकार अनिक. सर्व भावे एक, सर्व भावे एक, सर्व भावे एक, सर्व भावे एक. विठ्ठलाचे प्रमाण, विठ्ठलाचे प्रमाण, विठ्ठलाचे प्रमाण, विठ्ठलाचे प्रमाण. आम्ही नामाचे धार, नेनो प्रकाराने सर्व भावे एक, विठ्ठलाचे प्रमाण.
नाम साधनेला सोडून महाराज म्हणतात आम्ही दुसऱ्याला निनो प्रकार अनेक. कारण आपल्यामध्ये सर्व संतांनी नाम या साधनेवर शिक्कामोर्तब केलाय. ती बी तोंडी नुसतं बोलून नाही. बऱ्याच वेळेला माणसं विचारते तुमचं काय मत आहे. हो हो नुसतं हो हो म्हणू नका, लिखी द्या म्हणतोय माणूस. काय द्या लिखी. हाँ 100 बखा और एक लिखा वाली बात है. 100 बार कहने की अपेक्षा एक बार लिख लिया बात खत्म. हा म्हणून प्रत्येकाचं मत नुसतं तोंडी घेतलं नाही, काय लिखी घेतलंय. लिखी सही शिक्क्यानिशी. आणि प्रत्येकाच्या शिक्क्याचं एवढं बार तयार केलं. आणि तुकोबाराय म्हणले एकंदरीत शिक्का एकंदरीत शिक्का एकंदरीत शिक्का पाठविला इहलोका. आलो म्हणे तुका मी नामाचा धार. नाम या साधनेवर सर्व संतांचे सही शिक्के मूर्तब केलेत. प्रत्येकाचं एकमत आहे नामाच्या बाबतीत. आपण ऐकतो काल्याच्या कीर्तनात विशेष चरित्र कुठलं. गोकुळात. गोकुळला किती किंमत दिली महाराज. हा छोटस खेड गोकुळ. बाजारचं गाव मथुरा वगळलं. शेजारी भारताची राजधानी दिल्ली वगळली आणि फुल किंमत दिली कशाला त्या गोकुळ. आणि छोटस खेड एवढं त्याच्यावर देवानं का प्रेम करावं. हा त्याचं एकच कारण एक विषय तो सकळांचा हरी. सर्वाचा विषय एकच फक्त हरी. म्हणून नाम साधनेच्या बाबतीत संप्रदाय वेगळा पायंडा पाडीतच नाही महाराज. आणि चिल्लर चिल्लर द्या सोडून. काय चिल्लरला जमेला लावित नाही जाणकार. हे ज्येष्ठ श्रेष्ठाचं मत सांगतात. कोणाचं तो काय माने आहे श्रेष्ठाचार. तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार. चकारात्मक नाम हेच सार विठो. नाम हेच सार आहे. किंवा सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार सार विठोबा नाम तुझे सार. सार सार विठोबा नाम तुझे. खवळा डोळ करू नको यार.
नरड तोडायला लागले कसं काय होतं मोकळं करा. ट्रबल देऊन आणि विकू देऊन आवाज असा सहज फॉलो झाला पाहिजे कोणता बी नाही तर विडर विडर सार 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 विठोबा नाम तुझे सार म्हणून शिळ पाणी जपता हे वारंवार केवळ देवाचं नाव सार किंवा नाम साराची ही सार शरणागत यम किंकर किंवा सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार, भवा सिंधू उतरी पार. सर्व साधनाचे तार भव सिंधू तरी पार, भव सिंधू तरी पार, भव सिंधू तरी पार. भव सिंधू तरी पार, भव सिंधू तरी पार. सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. महाराज म्हणतात सर्व साधनेतलं सारभूत साधन म्हणजे नाम आणि विशेष नामाला जर सोडलं तर बाकीच्यामध्ये बाकीच्यात एवढी ताकद नाही म्हणा. साधनेत बी काय लागत असते ताकद असावी लागते. अहो ती साधनच असली साधने घाली ती काळाची मुखी गर्भवास शेखी न चुकती. साधन साधक सिनले साधन साधिता आबागी. काय त्या साधन आहेत निळोबराय म्हणतात आम्ही हे सर्व करून बघितलं. नाना साधनाच्या केल्या खटापट परित्या न पवत्यो याच्या दारवंत जाणू जाता जाणीव घाली आड फाटा आणि योगाभ्यासी सिद्धी रोदिता ती वाटा. साधना नामाला सोडून कोणत्या बी करीत तुकोबाने तर जाहीर सांगितलं नामावर ते साधन नाही जे तू करीसी अनेक काही तू करशी अनेक काही, हे तू करशी अनेक काय. नामावरचे साधन नाही तू करशी अनेक काय, तू करशी अनेक काही, तू करशी अनेक काय. काही करू द्या नामाला सोडल्यावर हे बघा नाम परत्य तत्व नाही रे अन्यथा, नाम परत्य तत्व नाही रे अन्यथा, नाम परत्य तत्व नाही रे अन्यथा, नाम परत्य तत्व नाही रे अन्यथा. नामा परते तत्व नाही रे अन्यथा. यदा कदाचित दुसऱ्या मार्गाला गेला बी तर वाया आणि पंथा जाशील झनी. झनी म्हणजे व्यर्थ निष्कारण जिंदगी जाईल. काय फायदा
अहो एक जणांना 1400 वर्ष प्रयत्न केले पटांगणाने. किती पटांगणातले प्रयत्न किती केले त्यानं? 1400 वर्ष केले. मेट कुटेला येऊन महागारी घ्यावी लागली. 1400 वर्षाचे तपते तीरवाशी. हा म्हणून नामाला सोडलं काही करू द्या. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी. चित्त नाही नामे तरिते व्यर्थ, चित्त नाही नामे तरिते व्यर्थ, चित्त नाही नामे तरिते व्यर्थ. त्रिवेणी संगमी आणि नाना तीर्थ भ्रमी, पण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. म्हणून गपचिप मन दत्त दत्त, हा मन दत्त दत्त, दत्त करी गुणातीत, दत्त करी गुणातीत, छंद निज छंद म्हणून नाथ महाराज म्हणतात मनता दत्त दत्त. बाकीचा उभं आहे तर जाहीर म्हणतात काय एक गाव आम्ही विठोबाचे, अनेकापे काम नाही येथे. आमचं अनेका बरोबर काहीच काम नाही, कारण नामाच्या पोटात सर्वच आहे महाराज. काय नामाच्या पोटात सर्व जगामध्ये जेवढ्या साधना आहेत तेवढ्या नामाच्या तर नामाच्या नामाच्या पोटात आहे. हा ज्ञानोबारांनी मोजक्या मोजक्या सांगितल्या. कोणत्या कोणत्या? योग याग क्रिया धर्मा धर्मी माया, क्रिया धर्म धर्मी माया, क्रिया धर्म धर्मी माया. योग क्रिया शब्द द्वंद्व समासवाची, तो प्रत्येकामाभिसंबंध देते. काय क्रिया शब्द काय आहे? प्रत्येकामाभिसंबंध देते, प्रत्येकाबरोबर सारखा समन्वय साधतो. द्वंद्व समासाची परिभाषा आहे द्वंद्वांते द्वंद्वादो द्वंद्वमध्ये आश्रूयमानं पदम प्रत्येकम अभिसंबंध देते. हां असं आहे. आणि तर एखादा असलं म्हणजे बरं असते, बरं असतं. अजून मधून ती रत्न चिल्लर नाही महाराज. आमच्यापेक्षा एक काकण तयार आहे. वा आता त्याचं ताजं बी तयार आहे आणि आमच्यापेक्षा एक काकण तयार आहे. कारण गल्लीबोळातली भाषा वेगळी, पण त्याने युनिव्हर्सिटीमध्ये आचार्यात पहिला नंबर मारला. पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये ताजं गोल्ड मेडल. किती तारखेला कधी मिळालं? 2 महिने झालं. 2 महिने झालं गोल्ड मेडल मिळून. युनिव्हर्सिटीनं पहिला नंबर काढावा. आता आम्ही बी शिकलो, आम्ही बी आचार्य केले, पण आमच्यापेक्षा
एक काकण पुढे महाराज. हो राष्ट्रपतीने सत्कार म्हणजे ती कसं आहे वेदांतातलं गोल्ड मेडल महाराष्ट्र विद्यार्थ्यात मिळालेले पहिले मनीष आनंद एक होऊन गेले, काशिकानंद एक होऊन गेले, तसं हे तिसरं रत्न आहे महाराज. हां सोपं नसतंय ती, फुल तयार आहे ती. आपला मुद्दा कळाला का? द्वंद्व समासाची परिभाषा आहे क्रिया नावाचा शब्द. अर्थ योग क्रिया, याग क्रिया, धर्म क्रिया, अधर्म क्रिया, माया क्रिया. क्रिया शब्द प्रत्येकम अभिसंबद्धते, प्रत्येकाबरोबर सारखा समन्वय साधत असतो. मुद्दा एकच, या संबंध जगातल्या साधना नामाच्या पोटात लय पावलेल्या आहेत. म्हणून बीजानी फळ हरीचे नाम, सकळ पुण्य सकळ धर्म, सकळ कळाचे हे वर्म, अन्यवारी श्रम सकळ ही. जगामध्ये जेवढ्या साधना आहेत तेवढ्या नामाच्या पोटात आहेत. वेगवेगळं काही करत बसायची गरज नाही. अहो योग क्रिया, याग क्रिया, हा योग नामाच्या पोटात, यज्ञ नामाच्या पोटात. केवढी मोठी पावर आहे कोणाची? नामाची. त्यामुळं नाम साधनेला सर्व संतांनी विशेष महत्त्व दिलं. नाथ महाराज सांगतात म्हणता दत्त 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 असा जर नामाचा जप केला केवढी मोठी फलश्रुती. दत्त करी गुणातीत. दत्त काय करतो? जीवाला गुणातीत बनवतो. गुणातीत म्हणजे काय? त्रीन गुणान अधिक्रम्यशती ती गुणातीता. काय? 3 गुणाला ओलांडून पुढे जाणं त्याचं नाव आहे गुणात. अर्थात 3 गुणानातीतः वर्तते इति गुणातीतः. आपला मुद्दा आहे गुणातीत करतो. भगवान दत्तात्रय त्याला काय करतात? दत्त करी गुणातीत. आपल्याकडं प्रामुख्यानं 3 गुणाचं वर्णन प्रचलित आहे आणि त्याला इटीदांडूच्या खेळाची संतांनी उपमा दिली. कशाची उपमा दिली? इटीदांडू. अबकती बकती बक पोरा खेळ इटी दांडू. 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 खेळ मांडू आता भिवू नको. खेळ मांडू आता कपोरा खेळ विटी दाणू. सत्व विटी धरोनी हाती धीर धरी दाणू. आणि भाव बळे टोला माझे. खेळात काय आवाज असते का? खेळात आवाज असते का? या गोपाळ महाराज असं असतं खेळात. ए गोपाळ्या. खेळातली भाषा आहे ती. इटी दांडूचा खेळ 2 प्रकारचा मानला जातो. एक 3 दांडूचा आणि एक 8 दांडूचा. 3 दांडूचा अबक दुबक आणि तिबक हे 3 दांडूचा खेळ. आणि एक 8 दांडूचा. एकी टांग डोकोटोला तिळी मिडी चौकोनाला पाहिजे साही कुपरी मंडोळा गोळा. किती? हा हे 8 दांडूचा खेळ. काय? त्याला अष्टधा प्रकृती किंवा त्रैगुणात्मिका प्रकृती म्हणतात. लक्षात येईल का? 3 गुणाची मिक्स प्रकृती सत्व रजानी त्याला त्रैगुणात्मिका प्रकृती म्हणतात. आणि दुसरी भूमिला पुनलो वायू
मनो बुद्धिरेव च अहंकार इति यमे भिन्ना प्रकृतिरष्टधा. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार, 5 आणि 3 8. ही 8 दांडूचा खेळ. पण ह्या बघा, 3 असो की 8 असो, कोलाकोली ज्याला झिली सारखीच असते. काय एका पार्टीनं कोलायचं, दुसऱ्या पार्टीनं झेलायचं. कोलायला कोला रे कोला वरच्यावरी झेला. झेला रे झेला, कोला रे कोला रे. नाही नाही. कसे कोला रे कोला कसं कोलणारा म्हणतोय कोलुका म्हणून. हा गाच असं एकटंच असतंय. कशाला कोलायला कोलणाऱ्या पार्टीला काही सारी पार्टी कामाला लावावं लागत नाही. एक गाच. एकटाच असतं. बरं, इकडे कोला कोला कोली आहे का नाही? कोणा झेलायला बकळत, कोलायला नाही कोणी. कसं आहे कोलाकुलीचा प्रकार असा आहे, काही असे कोली तिथं काही असे कोली तिथे. इकडं कसं चालतंय? दोन्हीकडे चालतंय. नाही नाही काय असं बी कोलायची पद्धत आपल्या इकडे दोन्ही चालतंय. मागून असं, हां. चालतंय. पण मर्दानी कोलणं महाग. लक्षात येईल का? हे असं असं कसं वाटायचं? विठाला मर्दानी कोलणं म्हणजे अशा टांगड्या फाकवायच्या पाय आणि दोन्ही टांगेच्या मधून गल्प दोन्ही टांग्याला टांग कान लावायचा. डाव्या उजव्या महाग गडी कोणकडेत काय अंदाज घ्यायचा. कोलुगारा कोलुका म्हणल्याबरोबर एकटासून चॅलेंज करतोय. कोलुका ती जालणाऱ्या गडी म्हणतोय, ए थेला रे थेला वरचवरी झेला. कसं आहे, झेला झेली कोलाकुली झेला झेलीच्या कुटाण्यात कावड लागत आणि वाईट काय कावड वाईट आहे महाराज. कारण गलीपासून तानीत नेलेली युटी एका दमात गल गाठावं लागतं. वाईट काय कावड वाईट. मग ती कसं आहे हे बघा, जी कावड काढणार आहे ना ती मोठा श्वास घे, छाती फुलव, दम टिकला पाहिजे, कपड्याचे खवाखव कर, निटुब्या खाली कसं पळायचं ते ठराव पास कर. असं टाइमपास करायला लागलं कसं असतं, ज्याचं जळतंय त्याला कळतंय, बाकीच्याला काय कळतं. ही वरडताना कळतंय, शेडजे लागाना गेल्यावर ज्याचं जळतंय त्याला कळतंय. हा असं आहे. आता ती जन्मजातच जर्शी स्वराचं आहे, त्याला काही घेणं देणं नाही, कोणकडे चाललं तरी जमतं. विठाला विठाला कावड काढणारा टाइमपास करायला लागलं किसन बुवा, ती जन कावड लावली ती का बसत ती असं दांड उठवची. ती म्हणते अजून कथीर पोरा नमनाची धीर, अजून कथीर पोरा नमनाची धीर, नमनाची धीर, अजून कथीर पोरा नमनाची धीर. रोनिया धीर लागे पुरा निघाला, रोनिया धीर लागे पुरा निघाला, रोनिया धीर लागे पुरा निघाला, अजून कथीर पोरा नमनाची धीर, अजून
माणसं भरपूर आहेत, जागा चांगली, वातावरण बी बरं आहे की नाही. लय गार नाही, लय गरम नाही, लय हवा नाही, म्हणणारी बी चांगलीत, पण चुळचुळा वाजती टाळ आहेत. हा सर गुळगुळा नाही, गुळगुळा नाही, घोळघोळा लागते. विठाला कसं आहे, कावड काढताना गोपाळ सुद्धा परेशान झाले. कोण परेशान झाले? कोण? हे गोपाळ हे नाही, गोपाळ म्हणालो ना मी काय मग काय नाव घेतलं काय कोणाचं? गोपाळ म्हणालो. गोपाळ परेशान झाले. गोपाळाने विनंती केली, देवा. कोणी? गोपाळाने विनंती, देवा सारा विट्टी दांडू अनिक काही खेळ मांडू सारा विठी दांडू आणि काही खेळ मांडू. महाराज म्हणतात, गोपाळाने विनंती, देवा विठी दांडूचा खेळ बाजूला सारा, दुसरे काही खेळ खेळू का? देव म्हणले विठी दांडू का नको. तेवढा गोपाळाने कबुली जबाब दिलाय, काय? बहुअंगाले डाव, चांगल्या चांगल्याच्या अंगावर डाव आले ते कोलाकोली झाला जिलीमुळं. हा फार वागता नाद ह्या खेळातला. म्हणून सारा विठी दांडू आणि काही खेळ मांडू. त्यात एक गोपाळ आला. किती आला? एकच आला. आणि ती गोपाळ डायरेक्ट देवाला बोलला, ए देवा कुठले बी खेळ खेळा पण 3 दांडूच्या आतला नको. काय? 3च्या आतला नको. गोपाळाच्या विनंतीला मान दिला आणि जगाच्या मालकानं ही सारीच्या सारी गोपाळ 4 मध्ये घेऊन गेला. कुठं गेला? 4 मध्ये. हा 3 नको ना राहिलं 4. गाई गोपाळ यमुनेच्या तटे, ओ गाई गोपाळ यमुनेच्या तटे, माया मिळवणे जगजेची, माया मिळवणे जगजेची. गाई गोपाळ यमुनेच्या तटे, गाई गोपाळ यमुनेच्या तटे, चौगुना खेळती गाई गोपाळ यमुनेच्या तटी, इति पाणी मिळून या जगजेठी. चेंडू चौगुणा, आता 3 गुणा नाही. लक्षात बसायला का बोलणं का नाही बसायला? 4 गुणा. 4थ्या गुणात. आणि 4थ्या गुणातला खेळ शास्त्राने वाद्यवादक भाव रहित मानला. कसा मानलाय सज्जनो? वाद्यवादक भाव रहित आहे. कोणत्याच प्रकारची 4 मध्ये बाधा नाही. म्हणूनच गोपिका म्हणतात, चला चला म्हणती पाहू दृष्टी. तो खेळ इतका योग्य आहे म्हणून गोपिका देखील हा खेळ बघण्यासाठी आल्या. ऐशा गोपिका त्या कामात उरणारी. 4 मधला खेळ बघण्यासाठी गोपिका सुद्धा उत्सुक आहेत.
म्हणजे याचा अर्थ असा, 4 मधला खेळ कसा आहे? त्याच्यासारखी मजाच कशात नाही. आणि म्हणून आता दिवस 4 खेळी आता दिवस 4 खेळी आता दिवस 4 खेळी मेरे आता दिवस 4 खेळी तुका मने मुक्ती परनिली नवारी आता दिवस 4 खेळी मेरे आता दिवस 4 खेळी मेरे आता दिवस 4 खेळी मेरे तुका मने मुक्ती तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस 4 खेळी मेळी. कसं आहे, 4चा आकडा वाद्यवादक भाव रहित. म्हणून ज्ञानोबराय सांगतो, चौथियाचे ठाई. कोणाच्या ठाई? चौथियाचे ठाई काहीची करणे नाही. म्हणून भक्त एकुपाही ज्ञानी. चौथ्याच्या ठिकाणी कर्तव्यच राहत नाही. काम नाही, काम नाही, झालो पाहिजे काम. कोणत्याच प्रकारचं कर्तव्य त्याला राहत नाही. ही पावर 4 मध्ये गेल्यावर हा किंवा ज्ञानिया पुरुखा कृत्य करू सरले देखा ऐसा अनाथाचा सखा बोलिना. चौथ्याच्या ठिकाणी कर्तव्यच नाही. पूर्ण ज्ञानी म्हणजे 4 मधला आहे. लक्षात बसले का नाही? काय? ज्ञानिया पुरुखा आणि कृत्य करू सरले देखा ऐसा अनाथाचा सखा बोलिला. जगाच्या मार्कानं शिक्का मारलाय. 4 मध्ये जी पोचलेत ना त्यांना जगात कोणत्याच प्रकारचं काय नाही, कर्तव्य नाही. पूर्ण दशेला पोचलेले. मग आता आपल्याला एक माहिती आहे, काय? 3 गुण कळाले. 3 गुण प्रचलित आहेत, जवळजवळ सर्वालाच माहिती आहेत. सत्व, रज आणि तम. रज आणि तम. बरोबर. सत्व, रज, तम हे 3 गुण आपल्याला माहिती आहेत. पण हे चौथ्याचं नाव काय? हा चेंडू चौगुण आहे का नाही? लक्षात बसायले का नाही बसायले? का कसं की व्हायले का जेव्हा वाटायले? हा कसलं बी असलं तर काय त्याला एवढं? 4चा आपल्याला परिचय नाही. चौथ्या गुणाचा परिचय हा माहिती? चौथा गुण नाही माहिती. तुम्हाला माहिती का? जुनी माणसं आहेत म्हणून विचारतो. नाही माहिती. 4चा परिचय नाही माहिती. हा नाही. तू ऐकलं का गोपाळ कुठं कधी? बोला लिंबुटे का? तुम्ही काही का तू कुठं? हा 4चं नाव माहिती का? अर्जुन वाच कैलिंग स्त्रीन गुणानेता नतितो भवति प्रभु किमाचार कथम चेतांस त्रीन गुणानति वर्तते. अर्जुनाचा प्रश्न. अर्जुन म्हणतो कैलिंग ही 3 गुणानातीतः वर्तते. 3 गुणाला ओलांडून जो पलकट गेलाय देवा त्याचं परिचय पत्र काय?
हा कशाहून ओळखायचा हा अमुक आहे म्हणून? त्यावेळेला देवाला भरता आलं महाराज. देवानं त्याच्या परिचय पत्रासाठी 5 श्लोक खर्च केलेत. किती? 5. नंबर 1 सांग. मानापमानयोस् तुल्यस् तुल्यमित्रारि पक्षयोः सर्वारंभ परित्यागी गुणातीत सौच्यते. विठाला काय म्हणले? ज्याला मान आणि अपमान बराबर झालेत. काय? जेवढी किंमत मानाला तेवढीच किंमत अपमानाला. जेवढी किंमत सुखाला तेवढीच किंमत दुःखाला. जेवढी किंमत मित्राला तेवढीच किंमत शत्रूला. जेवढी किंमत स्तुतीला तेवढीच किंमत निंदेला. असं द्वंद्वमय जगाची लेवल झाली. तो कोणत्याच कार्याचा आरंभ करीत नाही, चांगले नाही वाईट आहे. सर्वारंभ परित्यागी, आरंभालाच कार्याचा त्याग करतो, कुठलंच कार्य करीत नाही. सर्वारंभ परित्यागी, त्याचा परिचय सांगताना म्हटलं गुणातीत सौच्यते. 6 गुणातीतः इति उच्यते. काय म्हणलंय त्याला? 3 गुणान अतिता वर्तते इति गुणातीताः. चौथ्याचं नाव काय? पहिला सत्व, पुन्हा रज आणि पुन्हा तम, ही झाले 3 गुण. आणि चौथ्याचं नाव? चौथ्याचं नाव आहे गुणातीत. दत्त करी गुणातीत, भगवान दत्तात्रयाचं जर नामचिंतन केलं, दत्त दत्त असा जर जप केला, तर भगवान दत्तात्रय काय करतात? दत्त करी गुणातीत. गुणातीत म्हणजे 3 गुणाच्या पलकड जी अवस्था आहे तिचं नाव आहे गुणातीत. 3 गुणाला ओलांडून पुढे जाणं, अशी जी अवस्था ज्याला पूर्ण ज्ञानी म्हणतात. कसला ज्ञानी? पूर्ण ज्ञान. पूर्ण त्या पूर्ण ज्ञानी अवस्थेला केवळ दत्त नामाच्या जपानं जेव्हा प्राप्त होतो, म्हणून दत्त करी गुणातीत. दत्त त्याला काय करतात? अवस्था म्हणजे पूर्ण ज्ञानी अवस्था प्राप्त करून देतात. आणि म्हणून काय? नामाचा छंद, दत्त नामाचा निज छंद, दत्त नामाचा निज छंद, दत्त नामाचा छंद, दत्त नामाचा निज छंद, दत्त नामाचा निज छंद,
महाराज म्हणतात दत्तनामाचा निज छंद आणि नामे प्रगटे परमानंद. नाम हा परमानंद नाम परमात्म्याला प्रगट करायला होते. नाम काय करते? प्रत्यक्ष देवाला प्रगट करतं. नाम उच्चारिता कंठी आणि पुढे उभा जगदेती. नामे प्रगटे परमानंद. हा प्रत्यक्ष भगवान प्रगट होतो. ही ताकद नामा. मुखी नाम हती मोक्ष मोक्ष ऐशी साक्ष नाथ महाराज सांगतात. नाम सरिसाची हरी रिघे हृदया माझा. तिने ठाकी अभ्यंतरी हो लागे पुरी हृदय शुद्धी. विठाला म्हणून नामे प्रगटे परमानंद. प्रत्यक्ष भगवान प्रगट होत. ही ताकद नामाची. अब कसे हाके सरशी उडी धावून या स्तंभ फोडी. जग जाहीर आहे. हा त्याच्या नावानं जर हाका मारल्या महाराज देव. पण हाका मारित असताना त्याच्यामध्ये प्रामाणिकता असली पाहिजे. काय अगदी प्रामाणिकपणे जर हाका मारायला लागला तर देव हाकेला ओ देतो का देत नाही? देतो. अनेकाच्या हाकेला त्याने ओकार दिलाय महाराज. हा है की नाही? कित्येकाने हाका मारल्या. आता द्रौपदीनं हाक मारली. कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया. देवानं तिची हाक ऐकली काय केली नाही? ऐकली. हा थोडा उशीर केला. नाही कोटी कोटी द्वारकेला हा? उशीर होण्याचं कारण एकच. द्रौपदीच्या मनामध्ये थोडं डबल रोल चालू होता. परमार्थात डबल रोल चालत नाही. कारण द्रौपदीच्या मनात एका बाजूला माहिती होतं काय एवढा मोठा भीष्म, एवढा मोठे द्रोणाचार्य, एवढे मोठे पाचपती आणि सिंहासारखे पाच पती बसून आहेत. हो. एवढी मला एवढं माझ्यावर वेळ कशी येऊ देतील ही जोपर्यंत असं भावना पटांगणात होत्या, एक वाटल्या नव्हत्या, तोपर्यंत देव म्हणला भागायला आहे ना, भागू द्या, चलत तोपर्यंत चालू. पण कसं असते बघा, गावठी भाषेत सांगतो, सख्खी जरी माया असली ना तर रडल्याशिवाय घेत नाही. पक्क आहे पक्कच. लक्षात बसायले का नाही? माय सख्खी असू द्या पण रडल्याशिवाय घेत नाही. लेकरानं रडावंच लागतं. जोपर्यंत ती मोबाईलला कशाला बी नादी लागले, कुठल्या बी हिरवळीच्या नादी लागू देते ना, पुन्हा पोरानं तोपर्यंत आई म्हणते खेळायला, उपाशी कमर ना पण खेळायला. मग कुणी कशाच्या बी नादी लागू द्या, देव त्याच्याकडे लक्ष देत. आता कोण कशाच्या नादी लागले म्हणून इथं मी कसं सांगत बसू? ज्याचा नाद त्यालाच माहिती आपला काय काय नाद आहे. आपला जागाच नाही. आता आपला नाद सांगायची जागा आहे. हा, इथं एकच नाद, इथं एकच छंद, दत्त नामाचा निज छंद. दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा.
दिगंबरा श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दत्तनामाचा निज छंद अन्नामे प्रगटे परमानंद किंवा किंवा पर्याय निघाला किंवा म्हणलं की किंवा अथवा ही उभयान्वयावेत हे की नाही व अथवा किंवा आणि हे कसले उभयान्वयावे दोन्ही जॉईंट खातं करतात अर्थात हा नाही तर मग दुसरा एक पर्याय दिला कोणता नाम जसं पॉवरफुल आहे का नाही तसलं दुसरं एक गिराईक कुणासारखं आणि नामासारखं दुसरं एक गिराईक त्याचं बी वजनदार दुकान आहे ते बी दुकानला माल खरेदी केला तरी जमतो हा इकडे नाम तर प्रश्नच नाही सर्वे सर्वाच आहे किंवा सर्वे श्यामच आहे कोण नाम नामाच्या ऐवजी तुम्हाला दुसरी दुकान दुसरी निज भाव समर्थ निज भाव समर्थ वेगवेगळ्या दुकान आहेत
नाम स्वतंत्र आहे, याला मात्र जगात चॅलेंज नाही. कुणाला? नामाला चॅलेंज नाही. हे स्वतंत्र पॉवरफुल साधन, त्याला कुणाचीच गरज नाही. कुणाला? नाम. आणि त्याला साध्या भाषेत म्हणजे कशाचीच गरज नाही. तिखट नाही, मीठ नाही, काहीच नाही. कशाचीच गरज नाही कुठं बी. आता टाइमपास करीत नाही. त्याच्यावर बोलाल्यावर मग तुम्ही या रामकृष्ण हरीच्या काल्याला मग सांगतो तुम्हाला जे होईल. त्याला रामकृष्ण हरी करावं लागतं असं कुठे बी सांगत नाही. असे मुद्दा आहे. नाम साधना जेवढ्या ताकदीची आहे किंबहुना त्याच तोला मोलाचं हे दुसरं वजनदार साधन आहे. नामाच्या तुडीचं साधन आहे. कोण? अभाव म्हणा. त्याचं नाव भाव. आणि ती कसलाय? त्याला विशेषण लावलंय समर्थ. निज भाव समर्थ. किती समर्थ? कोण? भाव. अभाव म्हणा. भावाकडे किती समर्थ म्हणजे समर्थे भव सामर्थ्य. ज्याच्याकडे सामर्थ्य त्याला समर्थ म्हणतात. काय? समर्थे भव सामर्थ्य. समर्थ म्हणलं की त्याच्याकडे सामर्थ्य असतं. आणि सामर्थ्याचं वैशिष्ट्य ती सामान्याकडे जरी गेलं, कोण? सामर्थ्य, तरी त्याला सामान्य राहू देत नाही, समर्थ बनवित. लक्षात येईल का? म्हणून आवतावून काढून आणलेली जरी गुलाल लावल्यावर मोसम धरतेत का नाही धरतेत का नाही धरीत? बोला. धरतेत म्हणा. कसला आकारात येत आहे? साधा आकारांत हा. म्हणजे त्याला समर्थता ही आहे. सामर्थ्य आलं की सामान्याला सामान्य राहू देत नाही, समर्थ बनवित आहे. म्हणून ती भाव असा समर्थ आहे. महाराज किती समर्थ आहे, कसली पावर आहे सांगतो तुम्हाला, थोडक्यात सांगतो. आता पहिले एक सांगा मला, बालासाहेब, चलती सत्तेची का संपत्तीची? शाबास. चलती सत्तेची चलती महाराज. कसल्या बी श्रीमंताला चाप लावायची ताकद आहे, कातर लावायची ताकद आहे. कुणाची? सत्तेची. सत्तेची. नोटबंदीत कळालं नाही का कसली बी दिंड जागेवर आणली का नाही? त्याच्यामुळं चलती कुणाची? सत्तेची. सत्तेची. आणि सत्ते पुढे शहाणपण चालत नाही, चालत नसते महाराज. आता विचार करा, सत्य सत्तेत बी फरक आहे. ग्रामपंचायतची सत्ता आणि तालुक्याची सत्ता दोन्हीची लेवल बरोबर नाही. फरक. बरोबर आहे. फरक आहे. बरोबर आहे. नाही अजिबात फरक आहे मला. हा. अहो, तालुक्यावरल्या सत्तेला जिल्हा चॅलेंज करतो. हो. जिल्ह्याला राज्य चॅलेंज करते, राज्याला केंद्र चॅलेंज करते. एक एकाहून बळी सत्ता आहेत. पण सबंध जगावर कुणाची सत्ता आहे? जगदाकारी झाली सत्ता. सबंध जगावर जगाच्या मालकाची सत्ता आहे, किंबहुना देवाची सत्ता आहे. वृक्षाची ही पान, हलिजाची राहिली अहंता, किंवा चाले हे शरीर कोणाची असत्ते? आपली जी शरीर त्याच्या सत्तेनं चालायला. हा कितीतरी प्रमाण आहे. म्हणजे सबंध जगावर सत्ता कुणाची? कुणाची? देवाची. पण नीट आहे का, सबंध जगावर ज्या देवाची सत्ता आहे त्याच्यावरही सत्ता करतय, त्याचं नाव भाव आहे. कळलं का नाही? हा. ह्याच्या पुढं कुणाची ताकद चलतच नाही. म्हणा जगावर ज्याची सत्ता आहे त्याच्यावर ही सत्ता करतय म्हणल्यावर खाली काही राहिलं का? काय राहिलं का? हा. म्हणून म्हणलंय, भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ, तरी देवावर सत्ता. भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ, तरी देवावर सत्ता.
नाही कोणाचे सबळ का करी देवावरी सत्ता. जगाच्या मालकावर सत्ता करते कोण? भाव. तुकोबा सांगत तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. देवा सत्ता राबवावे. देवा सत्ता भवावे. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. देवा सत्ता राबवावे. देवा सत्ता राबवावे. तुका म्हणे भावे आणि देवा सत्ता राबवावे. भावाचा देवावर सत्ता करतोय आणि त्याला राबवून घेते. काय कुणाला? अहो देवाला सुद्धा राबवून घेते महाराज. हा करी देवावरी सत्ता किंवा भावे आणि देवा सत्ता राबवावे. हा देवाला राबवून घेते. माता विचार करा, संबंध जगावर ज्याची सत्ता आहे त्याच्यावर बी सत्ता करते. गिराईक चिल्लर आहे का? गिराईक चिल्लर आहे. म्हणून शब्द वापरलाय त्याला कोणता? समर्थ. निज भाव समर्थ. ह्याचं वैशिष्ट्य महाराज कोणाचं? नामासारखंच. नाम जसं तुम्ही दर्या खोरात राना वनात घरी दारी कुठं जिथं असाल ते करा. जिथे तिथे नामाचे चिंतन प्रगट बसारा असाल ते करा. तुम्ही जिथं असाल तिथंच करा. सोडविल माझा स्वामी देव तिथंच येणार. हा तसाच भाव बी आहे. भाव बी कसा आहे? तुम्ही जिथं असाल तिथं फक्त ह्याला सोडू नका. ही परमार्थातलं वर्म आहे महाराज. काय परमार्थातलं काय? वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव. परमार्थातलं वर्म आहे काय? भाव म्हण. आणि हे बघा शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. तुका म्हणे भाव आणि जवळी धरुणी आणि देव. पावर कसली त्याची? कुणाची? भावाची. भाषा करतळी आवळे तैसा हरी. करतळी आवळे तैसा हरी. करतळी आवळे तैसा जगाच्या मालकाला असा मुठीत धरते महाराज. आवाज सुद्धा करू देत नाही. सोपं आहे का? जगाच्या करतळी आवळे तैसा असा मुठीत धरते. चुळबुळ बी करीत नाही देव. काय कोण? देव. देव म्हण. कुणा पुढं? भावा पुढं. भावा त्याच्या पुढं कुणाचंच बळ चलत नाही महाराज. आता जगात सर्वात मोठा बलवान कोण? देव. देव. आता देवाला जर हालचाल करू देत नाही म्हणल्यावर बाकीच्यानी जांगी लंगुट ताणून काय फायदा? बाकी चिल्लर आहे सगळे पुन्हा त्याला काय? हा हाय ती धागे तोडायची धंदे काय फायदा त्याचा? ते बाबा साहेब एकदा त्या भावानं जर धरलं ना तर देव सुद्धा हालचाल करीत नाही महाराज. हो म्हणून हा ह्याला जर सोडलं ना मग देव 100% चकल्या हाणण्यावर राहतो. काय करीत राहतो? चकल्या हाणण्यावर राहतो महाराज. हा आणि ह्याचं एक विशेष आहे. कुणाचं? भावाचं म्हणून. आपल्याकडे नाद कसली? काही माणसं भाऊकीच्या जोर उड्या हाणणार, काही माणसं गावकीच्या जोर उड्या हाणणार. एखाद्याचा मेहुणा पाहुणा बऱ्या पोस्टवर असला की मेहुण्या पाहुण्याच्या जोर उड्या हाणणार. पण महाराज ह्या साऱ्या उसण्या उड्या आहेत. खरं जर बघितलं तर कसलंही खरं नीट प्यायला लागलेस. नीट उभ्याला लागल्यावर होय सबके खावा लागते. ते टाइम आल्यावरच कळते काय असतंय ते. असं मोकळा मंगळवार कसं जमते? येऊच नाही टाइम एखादा तो. नशिबाला जीवनी या असल्या उसण्या उड्या नाही त्याच्याकडे. ही भावकीन गावकी गोळा करीत नाही म्हणा.
शाबास शाबास वाह. हो वा भावे गावे गीत आणि शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा आहे आहे देव देव तरी हा सुलभ उपाव. भावाचं वैशिष्ट्य कसं आहे असं कोणाला बी बोलवीत बसत नाही एकटंच वजनदार काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन आन विठोबाची कुणालाच बोलवीत नाही एकटंच वजनदार आहे महाराज एक भाव चित्ती तरी न लगे काही काहीच युक्ती. त्याच्यामुळं त्याला विशेषण समर्थ निज भाव समर्थ अर्थ आणि म्हणून जेथे नाम तेथे दत्त. दत्त भावनेनं जर एक बी हाक मारली कशानं भावनेनं हाक मारू लागते. भाव जोडीला ठेवून जर हाक मारे एकाच हाकेत देव शेकड्याने हाका मारायच्या नरड तोडायची गरज हे देवा गपचिप व्हावं लागतं. पण त्याला पाषाण होऊन पाषाण दुर्जना सज्जन काय करी. महाराज म्हणतात कसं आहे भाव स्वतंत्र पॉवरफुल चीज आहे म्हणून त्याला विशेषण लावतानाच लावले निज भाव समर्थ. जेथे नाम तेथे भगवान दत्तात्रयाचा जन्मदिन किंबहुना जयंती साजरी केल्या जाते. या संस्थांचे निर्माते वर्तमान संयोजक शिवाजी महाराज धैफळे यांनी हा परिसर प्रेमानं एकत्रित करायचं काम केलं आहे. सर्वप्रथम महाराजांना त्यांच्या कार्याला अंतःकरणातून शुभेच्छा आहेत. या कार्यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग खरोखरच खारीच्या वाट्यानं जसं ज्याला जमलं अशा पद्धतीनं कदाचित कुणी सिंहाच्या वाट्यानं या ठिकाणी सहयोग सहकार्य करून महाराजांचं मनोगत त्यांचं मानस आपण पूर्ण करत आहात. दत्त जयंतीचा औचित्य साधून हा शिबेचा सुयोग अन्नदानामध्ये शिवाजी महाराजांनी सांगितलं. पत्रिका होती की पत्रिका आहे का बालो? प्रतिवर्षी इथली पूजा म्हणा अन्नदान म्हणा प्रामुख्यानं आपल्या सर्वांची आदरणीय सुपरिचित असलेली मूर्ती म्हणजे प्राचार्य टिपे सर आणि वर्तमान परिस्थितीत आत्तापर्यंत पहिल्यापासून कराड परिवारापैकी आत्मारामजी कराड या जोडीनं अन्नदानाचा सिंहाचा वाटा उचलला आहे. आज या ठिकाणी प्राध्यापक विजय त्र्यंबकरावजी मुंडे आणि श्रीयुत प्रदीप त्र्यंबकरावजी मुंडे आणि त्याचबरोबर श्रीयुत राहुल आत्मारामजी कराड या तिघजणांच्या वतीनं आजचा हा महाप्रसाद आहे. तिघांनाही त्यांच्या कुटुंबालाही भगवान अवधूत मूर्ती दत्तात्रयाचा शुभाशीर्वाद कायम त्यांच्यावर छाया राहू अशी प्रभूकडं प्रार्थना. आपण आपापल्या परीनं खारीच्या वाट्यानं असो जसं असेल तसं सहकार्य करत आहात. आपणा सर्वाला धन्यवाद आहे. अशी सेवा भगवान दत्तात्रयाच्या ज्ञानोबराच्या चरणी समर्पित वाणीनं पूर्ण करा. जय विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जय